मध्यरात्रीचा झुमरा थंडगार वारा वाहत होता। आज काही केल्या गोदूच्या डोळ्यास डोळा लागत नव्हता। वाड्या शेजारच्या जुनाट पिंपळावरच्या ढाळ्यांतून आणि बाजूच्या बांबूच्या बनात वाऱ्याची भिरभिर सुरू होती। पिंपरणीची इवलीची फळे आड्यावरच्या हातकौलावर टपटप आवाज करीत पडू लागली होती। गोदूने या कुशीवरून त्या कुशीवर मान वळवली। तिच्या मनगटातला हिरवा चुडा अजून उतरला नव्हता। उन्हापुरा 1 महिना झाला असेल तिच्या लग्नाला। तिन्ही सांजेची झाक ढाळ एकदा उरकली आणि देवघरापुढे सासूबाईंचे अंथरूण टाकले की गोदू आपल्या खोलीत जायची। ती पलंगावर पाठ टेकते न टेकते तोवर तिच्या खोलीबाहेर नवऱ्याची दबकती पावले वाजायची। आजची रात्र मात्र गोदूला काहीशी विचित्र वाटत होते। देवघरातल्या समया केव्हाच विजलेल्या होत्या। पलीकडच्या खोलीतून सासूबाईंच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता। रात्र बरीच झालेली होती, मात्र खोलीबाहेर तिच्या नवऱ्याचा निवासरावाचा पत्ता नव्हता। गोठ्यातील जनावरे आणि खोराड्यातील कोंबडीही अजून जागीच होती। आजची उभी रात्रच गोदूला उगाचच विचित्र, तितकीच विषण्ण भासत होती। ती मध्येच अंथरुणावर उठली। एक सोफा ओलांडून तिने हळूच अंगणाकडे नजर टाकली। दिंडी दरवाजाच्या आतल्या बाजूला पडवीवर एक तांबूस लाल मशाल ढन ढन जळत असलेली तिने पाहिली होती। तिथेच खाली पडवीवर कसलीशी एक तातडीची गुप्त मसलत चाललेली दिसत होती। गोदूचे सासरे त्र्यंबकराव चिंताग्रस्त मनाने चवड्यावर बसले होते। त्यांच्या पुढ्यातच निवासराव काहीसा बावरा होऊन बापाकडे टकामका पाहत होता। त्या मसलतीमध्ये आणखी 3 अनोळखी बेसूर चेहऱ्यांची माणसे हजर होती। त्र्यंबकरावाकडे 12 गावचे देशपांडे पण, त्यामुळे आला असेल एखादा वाद असा विचार करीत गोदूने तिकडे कानाडोळा केला। वाढत्या रात्रीबरोबर वारा वेळूच्या बनात धिंगाणा घालू लागला होता। कौलावर पिंपरणीच्या फळांचा नुसता सडा पडत होता। भीतीने गोदूचे काळीज कालवले जात होते। असली कसली म्हणायची ही राजकारण। तसे गोदूचे माहेर म्हणजे महाड जवळचे एक आडवळणी खेडे, परंतु गोदूचे व्यवहार ज्ञान उत्तम होते। तिचे काका छत्रपती शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातले सुरणवीस अण्णाजी दत्तो प्रभोनीकर, त्यामुळेच काका मावशीकडे गोदू अनेकदा रायगडला आणि पाचाडला जात असे। शिवशाहीमध्ये नेमके काय चाललेले आहे, कोणत्या नव्या मोहिमा आखल्या जात आहेत, ह्या साऱ्या गोष्टी त्याच्या कानावर यायच्या। छत्रपती शिवरायावर गोदूची जीवापाड भक्ती होती। आभाळातला सूर्य, चंद्र आणि शिवाजी राजा ह्या तिन्ही गोष्टी तिला प्राणापलीकडे प्रिय होत्या। काही वर्षामागे ती बेरवाडीला आपल्या नातेवाईकांच्याकडे राहायला गेली होती। एकदा सायंकाळी पाहुण्याच्या अंगणामध्ये शिवळप्याच्या गप्पा चाललेल्या होत्या, तेव्हा अचानक एक भयंकर खबर येऊन पोहोचलेली होती। पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला सर करता करता सरदार तानाजी मालुसरे दारातीर्थी पतन पावलेले होते। शिवरायांनी गड गमावला होता, पण सिंह गमावला होता। या भयंकर बातमीने सर्वांच्या काळजाचा टवकाच उडवला होता। जसे ते वृत्त आजूबाजूच्या वाड्या वस्त्यामध्ये पसरले, तसा सर्वत्र हलकल्लोळ माजलेला होता। परकर पोलक्यातील गोदू आपले एवलेसे कान देऊन ऐकत होती। तानाजी बहादराचा मुर्दा पालखीत घातलाय। पालखी इकडेच उंबरठा यायला निघाले। पालखीला स्वतः शिवाजी राजांनी खांदा दिलाय। चर्चा चालू असतानाच काही उत्साही पोरं उठली। त्यांनी पालखीला सामोरे जायचा निर्णय घेतला। तसा पोरांचा तो जथ्था वानरांसारखा उड्या मारत दरीखोरी ओलांडत मधल्या वाटेनेच जंगलातून कोंढाण्याकडे धावू लागला। जंगल जाणे तुडवणाऱ्या पोरांना तासाभराने लक्षात आले। जाळ्या खसखसत होत्या। कोणीतरी हरणीच्या चालीने त्यांच्या पाठोपाठ धावत येत होते। मुले थांबली, पाठीमागे वळून पाहू लागली। 8 वर्षांची इवलीशी गोदू त्यांच्या मागोमाग पळत येत होती। ती अविस्मरणीय मिरवणूक गोदू कधीही विसरणार नव्हती। एखाद्या बळकट किल्ल्याचा बेलाग दुरुज ढासळून पडावा, तसा तानाजी नावाचा शिवरायांचा हातच निखळून पडला होता। शिवरायांच्या तेज उंजा चर्येवरची सुटकी कळा पाहत नव्हती। वाटेतल्या गावातून लोक झुंडीने गोळा व्हायचे। पालखी थांबवली जायची। तानाजीच्या मुखावरचा शेला बाजूला केला।
की त्यांची फुलासारखी कोमेजून गेलेली चर्या दिसायची आणि शिवाजी राजांसारखा धैर्यवान महापुरुषही हेलावून जायचा. पालखीसोबत निघालेला 2-3 हजार लोकांचा नदीच्या पाण्यासारखा घोंगावत जाणारा तो लोंढा, ते अतिव दुःख, बलिदानाच्या भावनेने फुरफुरलेले ते बाहू, गोदूचे ठेचकायलेले पाय, त्या ठणकत्या वेदना गोदूच्या मनपटलावरून आज पावेस्तोवर नाहीशात झाल्या नव्हत्या. अर्धी रात्र सुरूनही नवरा बिछाण्याकडे माघारी वळला नव्हता. शंका कुशंकांच्या लाल मुंग्या तिचा मेंदू बधीर करू लागल्या. असली कसली म्हणायची ही खलबत. गोदू पुन्हा उठली आणि दाराच्या तोंडाशी येऊन उभी राहिली. मगाची ती बैठक सरली नव्हतीच. उलट थंडीच्या महिन्यामध्ये शेकोटीची धग घ्यायला मंडळी दाटी वाटेने गोलाकार बसावीत तसे सारे एक दुसऱ्याला खेटून बसलेले. संवादांना कुजबुजीचे स्वरूप आले होते. श्वासोच्छवासांना कटकारस्थानाची धार चढलेली होती. गोदूचा सासरा त्र्यंबकराव खदाखदा हसला. आपले खारे डोळे गोलाकार फिरवत उपहासाने बोलला, बस फक्त उद्याचीच दुपार व्हायचा अवकाश. उद्याची रायगडावरची रंगपंचमी भोसल्यांच्या कुळीसाठी शिमगा ठरणार आहे. पोळ्यानं जाळं पेरावं तसेच जागोजागी निधड्या छातीचे 40 धार करीत पेरलेत. सकाळी 9च्या प्रहराला त्या शिवाजीची अंबारी होळीच्या माळाजवळ सरकायचा अवकाश. वाघ दरवाजाच्या वाटेवरची तोफ मशालीने शिलगावली जाईल. रंगाच्या फकी उडवू आणि त्याच्या आडोशानं त्या मगरूर शिवा भोसलीचा कायमचा काटा काढू. आणि काही घोटाळा झाला तर औंढा गिळत निवासरावाने विचारले. बहादूरगडाच्या तळावर जाऊन आम्ही खान साहेबांशी कटाचं सारं बोलणं केलं आहे. सणाच्या निमित्तानं 12 कट्टर लढवये वीर आधीच रायगडावर जाऊन पोहोचेल. एकदा शिवाजी संपला अशी खुण्याची तोफ उडवायचा अवकाश. बाजूच्या झाडीतल्या मोगली तोफा पथक सुसाट बाहेर पडतील. रायगडासकट मराठ्यांचं नाक कापून टाकतील. कटाची ती वीर उलगडून सांगताना त्र्यंबकरावाचे डोळे भलतेच भेसूर दिसत होते. त्याच्या आत्मविश्वासाने समोरचे ते अपरिचित पाहुणेही चेकाळून गेलेले होते. त्र्यंबकरावाने अंगावरचे उपरणे कुशीने झटकले. आपल्या लांब शेंडीला पिळदार गाठ मारली आणि समोरच्या अंधाराकडे तो विजय मुद्रेने पाहू लागला. गोदूच्या घशाला कोरड पडली होती. त्या भयंकर कटाच्या कल्पनेनेच तिचा जीव कोंडला. तिला आपल्याच श्वासाची भीती वाटू लागली. म्हणून तिने पदराचा बोळा करून तोंडात घातला आणि ती परसदाराकडे ठेवली. बाहेरचं भिरभिर वारं तिच्या मेंदूमध्ये घुसलं. तिच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली. तिने पागेतल्या खुंट्यावरचं जिन सामान काढलं आणि 60-70 घोड्यांच्या पागेतून पाखऱ्या नावाचा बळीच्या पंखासारख्या फुरफुरता घोडा निवडला. झटकन घोड्यावर उडी ठोकून तिने कचकन टाच मारून लगाम मागे खेचला आणि रात्रीच्या थंडी वाऱ्यातून अंधाराच्या डोहातून तिचा घोडा रायगडाच्या दिशेने झेप घेऊ लागला. गोदू जशी काही वाऱ्याच्याच पाठीवर स्वार झाली होती. वाट्यातल्या झाडांची ओढ्या ओगळींची कशाचीच तिला आता पर्वा नव्हती. रिकिबीमध्ये पाय रुतवून पालते पडून पाठीची कमान करीत ती रिकिबीतच अर्धी मूर्ती उभी राहत होती. चल पळ मर्दा, घे बेगी बेगी धाव असे ओरडत होती. घोड्याच्या तोंडाला फेस येत होता. त्याचे तुषार तिच्या मुखावर उमटत होते. बघता बघता गोदू पाचाडच्या वेशीपाशी जाऊन पोचली होती. आता पहाट सरत होती. डोंगरकडे सुळके, गडावरच्या माच्या, हिरकणीचा बुरुज आणि पल्याडचा कोकण देव्याचा उंच कडा, साऱ्या डोंगर रांगा आणि आतीव कडे अंधारातून डोकं बाहेर काढू लागले होते. पाचाड पाठीमागं पडलं. घोडा समोरची तिरपी चढण वेगाने चढू लागला आणि उजाडता गोदूच्या डोळ्यांपुढे चित दरवाजाची कमान उभी राहिली. बापू, मगाशी आपल्या वाड्यामागं कुणाच्या तरी जनावराची पावलं वाजल्यासारखा आवाज आला होता बघा. निवासरावाने आंदेशा बोलून दाखवली. तिघेही गांगरले. शंकेची इंगळी काळजाला डसली. वाडकरांच्या वाड्यामध्ये गडबड उडाली. बैठकीतून सर्वजण पटापट उठले. वाड्याच्या पाठीमागे धावले तर पाठचा दरवाजा उघडा होता. पागीचे दार सताड मोकळे आणि आश्चर्य म्हणजे पाखऱ्या नावाचा
सर्वात चपळ आणि तगडा घोडाच जागेवर नव्हता. सळसळत्या पिंपळाच्या बुडाखाली सर्वजण घाबरून उभे होते. इतक्यात निवासरावाची म्हातारी आई तिथे पोचली. घरातून आपली सुनबाई कुठे गडप झाली आहे असं विचारू लागली. आता मात्र त्र्यंबकराव वैतागून मनगट चावू लागला. कसली म्हणायची ही भानामती. पागेत घोडा नाही, घरात सून नाही. तितक्यात मोठ्याने भोकाड पसरत निवासराव आतून बाहेर आला. बापू, घात झाला, घात. पळाली, तुमची सून पळाली. म्हणजे रे, मी शपथ घेऊन सांगतो, ती छिन्नाल रंडीच शिवाजीची भगत आहे. ती घोडा घेऊन रायगडाकडे धावली असणार आपलं बेंग फोडायला. बाप लेकांचे चेहरे खरकन उतरले होते. आखूड दाढीची आणि भेसूर तोंडाची ती पाहुणे मंडळीही घाबरून गेलेली होती. एका पाठोपाठ एक अशी 5-6 घोडी पागेतून बाहेर पडली. सारेजण वाऱ्याच्या वेगाने रायगडाकडे धाव घेत होते. काय वाटेल ते करून गोदूला वाटेतच रोकायचे होते, तरच पुढची बला टळणार होती. सारेच जण रायगडाच्या दिशेने त्वेषेने घोडी दामटत होते. एकदाची चित दरवाजाची पाषाणी कमान दिसली आणि धाप लागलेल्या गोदूने जागीच घोडा रोखला. ती स्वतः घामाने डबडबून गेली होतीच, पण तिच्या मांडीखालचा घोडाही दमून गेलेला होता. त्याच्या तोंडातून लाळेचा लोळ वाहत होता. त्याच वेळी हातातल्या भाल्याच्या काठीचा आधार घेत गोदू उठली. तिने डोंबाराच्या पोरासारखी काठी धरून पुढच्या बाजूला उडी ठोकली. एक क्षणही न दवडता ती बाणासारखी दरवाजाकडे धावली. दारावर जोरदार धक्के देत ती मोठमोठ्याने आरोळ्यात देऊ लागली. अरे, घात झाला, घात. दार उघडा, दार. तिचा चिरका आवाज अंधाराचं काळीच कापीत गेला. रात्रभर जागलेले 2-3 पहारेकरी कामानेच्या टोकावर आले. दिवट्यांच्या लाल प्रकाशामध्ये त्यांनी खाली उभ्या असलेल्या गोदूकडे रोखून पाहिले. तिच्या झिपऱ्या वाऱ्याला लागलेल्या होत्या. विस्कटलेले ध्यान कोणाशी तरी हातघाई करून आल्यासारखे दिसत होते. घाणेरीच्या झुडपाने चेहरा ओरखडलेला, अंगावरचे लुगडे फाटलेले. ती बेंबीच्या देठापासून ओरडत कळवळून बोलली, पहारेकरी दादा, दरवाजा उघडावो, दरवाजा. मला राजांना तातडीनं भेटायचंय, अगदी आत्ताच्या आत्ता. कोण? कुठली ग तू? तुला शिवाजी राजांचा कायदा माहीत नाही का? पण दादा, केलेदार सकाळी 7 प्रहरालाच किल्ल्यांचा जोडगा घेऊन इथं येतील, तेव्हाच दरवाजा उघडेल, तोवर नाही. वरून पहारेकराचा राकट आवाज आला, पण तोवर घात होईल हो, घात. राजांच्या जीवाला धोका आहे, दया करा, मला आत सोडा हो. पहारेकरी हसले. रात्री बेरात्री असे अनेक वेडेखोळे जीव आणि भूतकेत दरवाजाच्या आजूबाजूला फिरत असतात म्हणे. गोदू मात्र वेडीपिशीत झालेली होती. काही करून ही भयंकर बातमी तिला तात्काळ गडावर पोचवायची होती. तिने खूप आर्जवे केली. ती ओरडली, किंचाळली, विनवण्या करून कंटाळली. आता इथे थांबून वेळ गमावण्यामध्ये हाशील नव्हते. ती तिथून हळूच बाजूला झाली. करवंदीच्या जाळ्यातून चित दरवाजाच्या पश्चिमेला ती भूतासारखी पुढे सरकू लागली. आईच्या मांडीवर असल्यापासून ती बहादूर हिरकणी गवळणीची गोष्ट ऐकत आलेली होती. एकदा सायंकाळच्या तोफेबरोबर गडाचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे वर दुधाचा विक्रा करायला आलेली हिरकणी गवळण अडकून पडली. किल्ल्याच्या तळाशीच तिची वाडी होती. तिचे दूध पिते लेकरू घरात एकटेच होते. आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी एका आईचा जीव आसुसला होता. त्याच बेहुशीत रात्रीच्या अंधारामध्ये ती किल्ल्याचा आतीव कडा उतरून धाडसानं खाली गेली होती. लेकराच्या भुकेसाठी एका आईनं आपला जीव धोक्यात घातला होता. आता इथे एका पराक्रमी महायोद्ध्याचा जीव धोक्यात होता, ज्याच्या अस्तित्वाने दगडादोंड्यांच्या या महाराणाला स्वराज्याचा शेंदूर फासला गेला होता. गावागावातले आणि रानातलेही लांडगे हटले होते. गोरगरिबांच्या लेकी बाळींची आबरू वाचली होती, ज्याच्यामुळे देवळामध्ये देव राहिले होते आणि डोईवरच्या शेंड्या वाचल्या होत्या. त्याच त्या मराठ्यांच्या पंचप्राणाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांचा जीव धोक्यात होता. त्यासाठी नक्कीच काहीतरी करायला हवं होतं. कोंडाणा सर करणाऱ्या तानाजीच्या यशवंती घोरपडीसारखा गोदूचा जीव तळमळू लागलेला होता. ती जाळ्यात झाडे झुडपे पालथी घालत होती आणि वर चढून जाण्यासाठी
एखादी वाट चोरवाट आहे का त्याचा ती शोध घेत होती. पण तिला तसा जास्त वेळ दौडावा लागला नाही. पावसाळ्यामध्ये किल्ल्यावरून धो धो वाहणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पुसाटीच्या एका बुरुजाला 1, 2, 3 बनगटा एवढे भोक रिकामे सोडण्यात आलेले होते. मागचा पुढचा विचार न करता बुधूने आपली मुंडी त्या भोकामध्ये घातली आणि उभ्या कातळांना खोपराच्या खुसण्यात देत ती वर सरकू लागली. त्या धडपडीत तिचे अंग अनेक ठिकाणी सोलपटून गेलेले होते. अंगावरचे लुगडे जागोजागी फाटलेले होते. जीव कोंदटला होता. श्वास गुदमरलेला होता. परंतु शिवरायांचे आणि आई भवानीचे नाव घेत एकदाची ती वर चढून गेली. रायगडावरचा अंधार नाहीसा होऊ लागला. पहाटेपासूनच रंगपंचमीची तयारी सुरू होती. किल्ल्यावरचे राजरस्ते फुलमाळांनी झिरमुळ्या तोरणांनी सजवले गेले होते. छत्रपती शिवाजी राजांच्या प्रसादापुढे सनई चौकडा वाजत होता. जुल्या आणि पाखरा चढवून हत्ती सजवले जात होते. फकीर गोसावे, लहान मुले बाळे सारेच नवे रंगीबेरंगी कपडे घालून इकडे तिकडे कुंदडू लागलेले होते. कमरेला तलवार खोचलेले आणि हातामध्ये भाले बर्चा घेतलेले पहारेकरी महाराजांच्या दरवाजावर खडा पहारा देत होते. इतक्यात बेभान झालेले गोदू तिथे धावत आले. पहारेकरांच्या हातापाया पडत त्यांना विनवू लागली, मला महाराजांना भेटू द्या हो, महाराजांना भेटू द्या. गोदू पुन्हा पुन्हा विनवू लागली. अनेक वेळा सांगूनही ती मागे हटेना. तेव्हा पहारेकरी तिच्यावर कडाडले, कशासाठी कशासाठी भेटायचंय तुला महाराजांना? इतक्यात पलीकडून घोड्यांच्या टापांचे जोरदार आवाज आले. सर्जा नावाचा उंच पाटीचा आणि आभाळी रंगाच्या घोड्यावर एक अत्यंत देखणा राजकुमार बसला होता. त्याच्या जिरे टोपावर पाचूंच्या माळा उडळत होत्या. त्याचा रंग फिकट तांबूस, रुंद कपाळ, गरुडाच्या नाकासारखी नाकसरी, गडद काळे डोळे, एकूणच त्याचे व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यामध्ये सहज भरणारे होते. रेशमी केसांची त्याची कोवळी कातीव दाढी, पल्लेदार मिशा आणि खांद्यावर रुळणारे मुलायम केस त्याच्या उपजत सौंदर्यामध्ये भर घालत होते. तो उमदा वीर घोडा उडवत तेथे येऊन पोहोचला. त्याबरोबर शंभूराजे, संभाजीराजे अशी कुजबूज वाढली. शंभूराजांच्या पाठोपाठ घोळदार जामानिमेतले ज्योत्याजी केसरकर, कवी कलश, जगदेवराव असे राजांचे उमदे सहकारी घोडा फेकत तेथे येऊन पोहोचले. त्यांच्या सोबतीनेच महार जातीचा रायप्पा नाग चालला होता. त्याच्या डोक्यावर जिरेटोप किंवा पिळदार मराठी पगडी नव्हते, तर एक साधेच मुंडासे आणि अंगात घोंगडीच्या वस्त्रापासून बनवलेले काचोळी होते. तो दिसायला काळपट, उग्र, राकट मिशांचा आणि भेदक डोळ्यांचा शेतकरीच होता. पण तो आपला घोडा शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या सोबतच हाकत होता. रंगपंचमीच्या दिवशी तसे युवराज शंभूराजे नेहमी खुशाल आणि काहीसे स्वच्छंदी दिसत. मात्र आज त्यांच्या चर्येवर रात्रभराचे जागरण दिसत होते. डोळे ससाण्यासारखे काहीतरी शोधत होते. त्यांचे सोबती सुद्धा मध्यरात्रीनंतर युवराजांच्या बरोबर भवानीकड्याच्या आणि टकमक टोकाच्या अंगाने दौड करून आले होते. सणाच्या मुहूर्तावर गडावर काहीतरी गडबड होणार असल्याचा युवराजांना वास लागला होता. त्यामुळेच त्यांचे मूळचे पाणेदार जागृत पण आता काहीसे तारवटलेले डोळे चौफेर फिरत होते. गोदू पहारेकरांना राजाच्या जीवाला धोका आहे असे कळवळून सांगत होते. तेवढ्यात शंभूराजांचा फुरफुरता घोडा तिथे समोर येऊन थांबला. वस्त्रे फाटलेल्या, गोंधळलेल्या स्थितीमध्ये उभे असलेल्या गोदूकडे युवराजांनी बघितले. शंभूराजांना समोर पाहताच गोदू त्यांच्याकडे भिंगरीसारखी धावत गेली. ती ओरडली, युवराज, युवराज, आपल्या राजांच्या जीवाला धोका आहे, राजांच्या जीवाला धोका. शंभूराजांनी ज्योत्याजी आणि रायाप्पाला हळूच सांगितले, सर्वांपुढं वाच्यता नको, चला घ्या सोबत ह्या बाईला. शंभूराजांचा घोडा आपल्या महालाकडे उधळला. पाठोपाठ गोदूला घेऊन त्यांचे सहकारी वाड्याकडे त्वरेने गेले. आतल्या आपल्या खाजगी सदरेवर शंभूराजांनी चौकशीला सुरुवात केली. गोदूने आपल्या सासऱ्याच्या आणि नवऱ्याच्या पापाचा पाडा वाचला. शंभूराजांना प्रथम दर्शनी तिच्या बोलण्यामध्ये सत्यांश दिसला. सदरेवरची गडबड
ऐकून तोवर येसूबाईही तिथे येऊन दाखल झाल्या होत्या. गोदूचे कथन ऐकून युवराज कवी कलशांना बोलले, आता पटली ना खात्री कविराज? त्या पंचमीला काहीतरी घडणार याची आम्हाला खात्री होतीच. आपण वेळेत दक्ष राहिलात हे खूप चांगलं झालं. पण राजन, गडावरचे सर्व पहारे चौक्यात तपासून झाल्या. आता कोणताही धोका दिसत नाही असं म्हणून चालणार नाही कविराज. आमचे आबासाहेब सांगतात तशी अखंड सावधानता हवी. चला आपण सर्वजण आपापल्या मोर्चावर चला. आणि कविराज, ते वाडकर पिता पुत्र इथं कुठं आढळले तर त्यांना तात्काळ कैद करा. हो तर त्यांच्या गावावर माणसं पाठवा, पण आजच त्यांना जेरबंद करा. जशी आज्ञा राजन, असे म्हणत आपले पाठ न दाखवता मुद्रा करत युवराजांचे सर्व सहकारी लागलीच कामगिरीवर बाहेर पडले. अतिशय घाबरून गेलेल्या, थरथरत उभ्या असलेल्या गोदूकडे युवराजांनी एक नजर टाकली. त्यांनी येसूबाईंना सांगितले, हिला परिधान करायला चांगली वस्त्र द्या. आम्हाला वाटतं रायगडावर येणारी मोठी पिलामत तिच्यामुळे टळलेली आहे. तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्या गोदूला आपण संरक्षण द्या. युवराज तातडीने स्नानगृहाकडे वळले. पूजा अर्चा आटपून त्यांना त्वरेने बाहेर पडायचे होते. आता रायगडावर लख उजाडलेले होते. जागोजाग लेझिमवाली पोरं आणि दांडपट्टा खेळणारे खेळगडी कोळक्याने गोळा होऊ लागलेले होते. सनई चौघडा, फुलांची आरास, रांगोळ्या, इकडे तिकडे उधळणारे तरुण, अशी शिवरायांच्या राजप्रासादासमोर उत्सवाला बहार आली होती. तितक्यात अतिशय घाबरून गेलेले त्र्यंबकराव आणि निवासराव तिथे येऊन पोचले. आपल्या आधी जर गोदू महाराजांना जाऊन भेटले आणि आपले बिंग फुटले तर आपणाला कडे लोटाशिवाय अन्य शिक्षा मिळणार नाही याची बाप लेकांना पुरती कल्पना होती. त्र्यंबकराव एका पहारेकराला दबक्या आवाजात विचारू लागला, नारंगी लुगड्यातली खडीची चोळी घातलेली एक तरणीताट इकडं आलेली बघितलीत का? होय होय, मगाशी एक बाई इथं आली होती, पण मगाशीच तिला घेऊन शंभूराजे गेले आपल्या वाड्याकडं. ती गोष्ट ऐकून वाडकर पिता पुत्र काहीसे बावरले, पण लगेच सावरले सुद्धा. गोदूने आपल्या विरुद्ध कांगावा करण्याआधी तिलाच बदनाम करायचं ही नामी संधी चालून आली होती. आपल्या गळ्यामध्ये पडणारी पेटत्या फटाक्यांची माळ काढून ती बेसावत युवराजांच्या गळ्यामध्ये घालायची. बाया बापड्यांच्या नावे शंभूराजांना बदनाम करायची कारस्थाने आधीच चालत होती. त्यात गोदूचे प्रकरण खपू अंगावर आलेले भयंकर संकट कसे का होईना टळले म्हणजे चांगले. ते दोघेही पिता पुत्र शंभूराजाच्या वाड्याकडे धावले. मात्र प्रत्यक्ष तेथे पोहोचल्यावर भीतीने त्यांचे पाय लटपटू लागले. दोघांनी एकमेकांना चेतवायचा प्रयत्न केला, पण सिंहाच्या गुहेत शिरून त्याला ललकारण्याची हिंमत या दोघांमध्ये नव्हतीच. घाबरलेल्या बाप लेकांनी घोडी तशीच पुन्हा महाराजांच्या राजप्रसादाकडे वळवली. आज पंचमीच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी राजांच्या वाड्यापुढे तोबा गर्दी गोळा झाली होती. पंचक्रोशीतले सारे हौसे गौसे आणि नवसे तिथे जमले होते. थोड्याच वेळामध्ये महाराज पालखीतून जगदीश्वराच्या मंदिराकडे मिरवणुकीने निघणार होते. तितक्यात त्र्यंबकरावाने तोंडावर पालती मूठ ठेवली आणि ठो ठो बोंब मारत तो ओढू लागला. पळवली पळवली हो, युवराजांनी गरिबाची सून पळवली. आता मी बिना बायकोचा कुठं जाऊ? गणगोताला तोंड कसं दाखवू? आपल्याच हाताने आपले थोबाड फोडत निवासराव मोठ्याने रडू लागला. तिथे जमलेले बघे आणि मानकरी सुद्धा चक्रावले. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजीराजांच्या ज्येष्ठ पुत्रावर असा कोणी किटाळ घ्यावा? उद्याच्या राजगादेच्या धन्यावर अशी उघड चिखलफेक करावी ती महाराजांच्या राजप्रसादासमोर. अवतीभोवती गर्दी वाटली. तसेच त्र्यंबकराव आणि निवासराव यांनी मोठ्याने भोकाड पसरले. आपल्या श्रीमुखात फडकावत त्र्यंबकराव गरजला, लोक हो, न्यायाच्याच घरी असा अन्याय घडणार असेल तर आम्ही गरिबांनी कुठं जायचं? थोरा मोठ्यांच्या नजरा पडतील म्हणून काय आमच्या लेकी सुनाची खांडोळी करायची? ये थेरड्या, तुला काय तोपेच्या तोंडी जायचं आहे का? एक शिलेदार पुढे होऊन विचारू लागला. तुझ्याकडे पुरावा काय?
दुसऱ्याने विचारले. उलट मलाच कसला परवा विचारता. जा जा त्या युवराजांच्या वाड्याकडं, उघडा दरवाजा आणि बघा तुमच्या डोळ्यांनी कशी कोंडले इथं माझ्या सुनेला. हाय रे देवा, आता कुठे जाऊ. डोक्यावरचे मुंडासे काढून त्र्यंबकराव गळे काढू लागला. पण हे घडलं तरी कसं बघे विचारू लागले. मी सांगतो की हातवारे करत निवासराव बोलला. 4 दिवसामागे युवराज शिकारीला चाललेले होते. तिथे पाणवठ्यावर त्या गरीबाच्या बायकोवर शंभूराजांची नजर पडायचं निमित्त झालं. आणि आज रायगडावरून लष्कराचं एक पथकच आमच्या घरावर चालून आलं. शंभूराजांच्या त्या दुष्ट धटिंगणांनी तिला अक्षरशः ओढून आणली हो. अरे युवराजांचे रंगमहाल रंगवा आणि आम्हा गरिबांच्या अब्रूचे धिंडवडे करणारे, त्र्यंबकराव मोठमोठ्याने ओरडत होता. थोड्याच वेळामध्ये गर्दीच्या मागे एकाएकीत हालचाल झाली. एक खासी पालखी घेऊन होई तिथे धावत आले. शिवाजी राजांच्या अष्टप्रधानापैकी एक न्यायाधीश प्रल्हाद निराजी पालखीतून खाली उतरले. त्याचवेळी वाडकर पिता पुत्रांचा तमाशा तेथे सुरू होता. म्हणतात ताक भात ओळखणाऱ्या प्रल्हाद निराजींच्या ध्यानात तो सर्व प्रकार आला. त्यांनाही खूप खेद वाटला. नेमका सणा दिवशीच हा असा गलिच्छ प्रकार युवराजांच्याकडून घडावा. करोडो होणांचं राज्य उभारणाऱ्या शिवाजी राजांच्या पदरी ही बदनामी यावी. कपाळाचा घाम टिपत प्रल्हाद पंत तडक आत सदरेवर गेले. महाराजांना मुजरा करायचा रोजचा शिरस्ताही त्यांनी सांभाळला नाही. त्यांनी बाहेरचा तो अश्लील प्रकार लागलीच महाराजांच्या कानावर घातला. एवढ्यात हिंदवी स्वराज्यातील विद्वान न्यायाधीश काजी मुल्ला साहेबही सदरेवर येऊन पोचले. ते घाबऱ्या नजरेने राजांकडे पाहू लागले. राजाने तातडीने पुढची पावले टाकली. वाडकर पिता पुत्रांना आत बोलावून घेतले. त्र्यंबकराव राजांच्या पायावर डोकं आपटीत अंगावर आभाळ कोसळल्यासारखाच ओरडत बोलला. महाराज, खुद्द युवराजाकडून अशी आगळी घडणार असेल तर आम्ही जगायचं तरी कसं. तिकडं मोगलाईमध्ये रस्त्यावर दिसेल त्या देखण्या बाईला जनानखान्यात खेचतात म्हण, आणि इथं खामोश. राजे तार सुरात कडाडले. त्र्यंबकराव आपली जीभ आवरा. खूप बोलला आहात आपण. शिवाजी राजांची मुद्रा अतिशय गंभीर दिसू लागली. तर पहाटेच देवपूजा आटपून उंची वस्त्रालंकार परिधान करून छत्रपती शिवाजीराजे पंचमीच्या सोहळ्यासाठी बाहेर पडायच्या विचारात होते. मात्र आज सणासुदीचा मुहूर्त साधून अंगावर रंगाऐवजी बेअब्रूचा बुक्का ओढवला जाईल याची त्यांना बिलकुल कल्पना नव्हती. शंभूराजांच्या सावत्र माता पुतळाबाई सणाच्या निमित्ताने पायथ्याचा पाचाडचा वाडा सोडून गडावर आल्या होत्या. त्यांनी पोलादपूरच्या सराफ कट्ट्यावरून एक खास रत्न कंटा घडवून आणला होता. होळीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या शंभू बाळांना त्यांना तो पेश करायचा होता. पण त्या अचानक उद्भवलेल्या प्रकाराने पुतळाबाई मासाहेबही दिडमुठ होऊन गेलेल्या होत्या. थोरल्या महाराजांच्या सोबत देवपूजेसाठी सोऱ्याबाई बाहेर पडणार होत्या. गळ्यामध्ये रत्नमाळा, सोन्याचा कमरदाब देऊन खांद्यावर भरजरी शाल पांघरून त्या तयारीनेच उभ्या होत्या. पण या अचानक उद्भवलेल्या प्रकाराने त्याही अचंबित झाल्या होत्या. आपल्या मुद्रेवरचा भाव कोणाला दिसू नये याचा त्या कसोशीने प्रयत्न करत होत्या. परंतु शंभूराजाच्या अब्रूचे निघत असलेले धिंडवडे पाहून नकळत त्यांच्या खानदानी चर्येवर एक छन्नीपणाची रेख दिसत होती. मात्र युवराजांवरील त्या किटाळाने शिवराया इतकेच तुळाबाईंचे काळीजही आतल्या आत फुटत होते. काही महिन्यामागे अण्णाजी दत्तोंची कन्या हंसा आणि युवराज शंभूराजांच्या संबंधाबाबत अशा सुबावड्या उठवल्या होत्या. शंभूराजांच्या बाबत असे का घडावे, सणासुदीच्या मंगल दिवशी नाचक्कीचा असा प्रसंग का ओढवावा, याचेच महाराजांना वैषम्य वाटत होते. औरंगजेबासह मोठमोठ्या शत्रूंच्या समोर ताट उभी राहणारी त्यांची गर्दन आज शर्मेने खाली झुकलेली होती. मात्र त्यांच्यातल्या जाणत्या राजाने मनातल्या मनात भावनेच्या पुराला तुंबा घातला होता. युवराजांबद्दलचे काळजातले मायेचे सारे झरे आटल्यासारखे झालेले होते. कर्तव्याचा त्यांनी राजदंड
आपल्या हाती घट्ट पकडला होता. ते शांत धीम्या पण धारदार शब्दामध्ये इतकेच बोलले, हे पाहत त्र्यंबकराव, बाहेरचा पालखी सोहळा उरकू दे, तोवर आपण निश्चिंत मनानं इथंच बसून राहा. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याची चौकशी होईल, निश्चित होईल, तुम्हाला न्याय मिळेल. बाहेर पडणाऱ्या राजांची पावले अडखळली होती. त्यांनी काजी मुल्ला साहेबांना जवळ बोलावले. त्यांच्या पिकल्या लांब रोलदार दाढीवर राजाचा खूप भरवसा होता. राज्यातले एक नेक न्यायाधीश म्हणून मुल्ला साहेब मुसलमानी रयतेपेक्षाही मराठ्यांमध्ये अधिक प्रिय होते. राजांनी त्यांना काही सूचना दिल्या. मुल्ला साहेबांनी राजांना आदराने पूर्णिसात केला. ते पुढच्या कामगिरीसाठी तातडीने बाहेर निघून गेले. राजदरबारातून बाहेर पडता पडता पुतळाबाईंनी शंभूराजांच्या महालाकडे त्यांनी नजर टाकली. तेव्हा त्यांच्या डोळ्यामधून उष्ण अश्रू उगळले.